श्री कोटगीरवार आणि सुरेश देशमुख या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. मित्रांनो, बोली हा जो विषय आहे हा जरा वेगळा आहे. बऱ्याचदा आपणाला असं वाटतं की खेड्यात माणसं जे बोलतात ती बोली आणि शहरात माणसं जी बोलतात ती प्रमाण भाषा. असं नाही आहे. शहरातलीही माणसं बोलीच बोलत असतात, खेड्यातलीही माणसं बोलीच बोलत असतात. फक्त पुस्तकात छापील भाषा ही प्रमाण भाषा असते. शहरातली माणसं ही घरात जी भाषा बोलतात, स्वयंपाक करणाऱ्या बायका शहरातल्याही ज्या घरात बोलतात ती बोली भाषाच असते. शुद्ध प्रमाण भाषेमध्ये, पुस्तकी भाषेमध्ये शहरातलीही माणसं बोलत नसतात. आणि तसं ती बोलू लागली तर ते काही चांगलं वाटत नाही. बोलतात काही माणसं, पण ती विकृती वाटते, ती काही प्रकृती नाही आहे. बोलणं, बोलण्यासारखं बोलणं ही माणसाची प्रकृती आहे. त्याच्यामुळं बोली या शब्दाचा अर्थ जी बोलल्या जाते, शहरात असो का खेड्यात असो, ती बोली. त्या बोलीचा आणि कवीचा जो काही संबंध आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. बोली साहित्यामध्ये यायला पाहिजे असा आग्रह अलीकडच्या काळात गेल्या 100-1 वर्षामध्ये धरला गेला. त्याच्या आधी संपूर्णपणे प्रमाण भाषेमध्येच लोक लिहित होते. संत नव्हते लिहित, पण आधीचे जे लेखक होते ते. मग हळूहळू बोलीचा आग्रह व्हायला लागला. का व्हायला लागला बोलीचा आग्रह? कशासाठी कवितेमध्ये बोली आली पाहिजे, कशासाठी साहित्यामध्ये बोली आली पाहिजे, त्याची काही कारणं आहेत. एक म्हणजे अनुभवाची अपरिहार्यता म्हणून बोली आली पाहिजे. फॅशन म्हणून बोली वापरण्याची गरज नाही. तुम्ही जो अनुभव व्यक्त करताय तो प्रमाण भाषेत व्यक्तच करता येत नाही, फक्त तो बोलीतच व्यक्त होऊ शकतो. असं जर असेल तर बोली वापरावी. अशी काही उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत की जे अनुभव प्रमाण भाषेत नसते व्यक्त करता आले असते, जे बोलीतच व्यक्त करता आले असते. असे काही अनुभव, अशा काही कविता चांगल्या कवींच्या आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं अनुभवाची अपरिहार्यता म्हणून बोली यावी, फॅशन म्हणून बोली येऊ नये. अनुभव नेमकेपणानं व्यक्त करण्यासाठी बोली साहित्यामध्ये येत असते. जनसामान्यांच्या जवळ जाण्यासाठी आपणाला बोलीचा उपयोग करायचा असतो. नाही तर काय होतं की सामान्य माणसं साहित्यापासून दूर राहतात. त्यांना वाटतं की ही आपण बोलतो ती भाषा नाही आहे, हे काहीतरी लोकांचं वेगळं चाललेलं आहे. लोकांच्या भाषेत जर आपण बोलू लागलो, त्यांच्या भाषेत जर आपण कविता लिहू लागलो तर लोकांना वाटतं अरे नाही, हे आपलं आहे. म्हणून लोकांच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा आपण बोलीचा उपयोग करायचा असतो. खरं तर प्रत्येक कवीला कविता सुचत असते, ती बोली भाषेतच सुचत असते असं मला वाटतं. कोणाही कवीला प्रमाण भाषेत कविता सुचत नाही. मग प्रमाण भाषेत कवी कविता का लिहितात? तर त्याची 2 कारणं आहेत. काही कवी बोलीभाषेला न्यूनगंडानं कमी लेखतात आणि म्हणून ते त्या बोलीभाषेत कविता लिहित नाहीत, ते प्रमाण भाषेमध्ये रूपांतरित करून कविता लिहितात. आणि काही कवींना असं वाटतं की आपण आपल्या बोलीत लिहिली तर ती सगळ्या मराठी भाषिकांना समजणार नाही, म्हणून वाचकांची सोय म्हणून काही कवी ती प्रमाण भाषेत कविता लिहितात. पण मला वाटतं की प्रत्येक कवीला बोलीभाषेतच कविता सुचत असते. मित्रहो, सगळं लोकसाहित्य हे बोलीभाषेत होतं हे तुम्हाला माहीत आहे. ते कधीच प्रमाण भाषेमध्ये लिहिलं गेलं नाही. साहित्याला, भाषेला, संगीताला, चित्रपटाला मरगळ आली की हे सगळेजण पुन्हा एकदा लोकव्यवहाराकडे जातात, लोकबोलीकडे जातात, लोकसंगीताकडे जातात आणि आपल्यामध्ये प्राण फुंकून घेतात. जेव्हा मराठी कवितेला मरगळ आली तेव्हा लोक लोककवितेकडे गेले. तिथून नवीन आकृतीबंध, तिथून नवीन लयी, तिथून नवीन शब्द घेऊन पुन्हा मराठी कविता त्यांनी समृद्ध केली. जेव्हा चित्रपटसृष्टीला तीच भाषा, प्रमाण भाषा वापरून कंटाळा आला तेव्हा मराठी चित्रपटसृष्टी असो का हिंदी चित्रपटसृष्टी असो, त्यांनी बोली वापरायला सुरुवात केली. मराठीमध्ये जेव्हा सामान्य माणसांपर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत सिनेमाच्या टाक्या निघाल्यानं लोक पाहायला लागले तेव्हा कोल्हापुरी भाषेतले सिनेमे येऊ लागले. पात्र कोल्हापुरी भाषेत बोलू लागले. हिंदीमध्ये सुद्धा स्वातंत्र्यानंतर जेव्हा सामान्य लोकांपर्यंत चित्रपट गेले, खेड्यापाड्यापर्यंत टुरिस्ट टाक्या गेल्या, तेव्हा गंगा जमनासारख्या 1961 साली निघालेल्या चित्रपटासाठी भोजपुरी पहिल्यांदा वापरण्यात आली. लोकांना ती प्रचंड आवडली आणि तिथून पुढं लोकांनी बोली वापरायला सुरुवात केली. कारण बोली वापरली की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोचता येतं. त्याच्यामुळं बोलीकडं प्रमाण भाषा आणि हे पुन्हा पुन्हा जात असतात. कारण जेव्हा जेव्हा प्रमाण भाषा मृत व्हायला लागते तेव्हा तिला जिवंत होण्यासाठी बोलीकडे जावं लागतं. ज्ञानेश्वर असो, नामदेव असो, एकनाथ असो, तुकाराम असो, या सगळ्या संतांनी आपलं साहित्य बोलीभाषेत लिहिलं होतं. कारण तेव्हा मराठी ही बोली भाषा होती, प्रमाण भाषा नव्हती, ग्रंथाची भाषा नव्हती. म्हणून ह्या लोकांनी जेव्हा पहिल्यांदा लिहिलं तेव्हा ह्या सगळ्या लोकांना चिडवलं गेलं. ज्ञानेश्वरात सुद्धा
चिडवले गेले की का बरं लिहितो बाबा, तुला संस्कृत येतं ना, तू मराठीत का लिहितो, असं पंडित जेव्हा म्हणाले तेव्हा अभिमानानं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, पाठ आहे की माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रशिके मेळविन. आणि बोलीभाषेचं समर्थन करून त्यांनी बोलीभाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. एकनाथ महाराजांनी सगळी भारुडं गवळणी बोलीभाषेत लिहिल्या. त्यांना सुद्धा लोक असंच म्हणाले, अरे संस्कृत ही देववाणी आहे, ही काय तू गावंढळ लोकांची भाषा वापरतो आहेस. एकनाथ महाराजांनी फार उपरोधिक भाषेत विचारलं, संस्कृत भाषा देवे निर्मिली आणि मराठी काय चोरे आणली, मराठी काय चोरांची भाषा आहे काय, असं म्हणून त्यांनी खास आपल्या मराठी भाषेत लिहायला सुरुवात केलं. आणि तुकारामापासून तर खास कुणब्याची भाषा एकदम पूर्णपणे आत्मविश्वासानं वापरायला त्यांनी सुरुवात केली. आणि हीच भाषा नंतर प्रमाण भाषा झाली. जेव्हा बोलीभाषेतलं साहित्य निर्माण व्हायला लागलं आणि पाठीमागं त्यांच्या लोक यायला लागले. भाषेमध्ये नेहमी लोकशाही चालते, हुकुमशाही चालत नाही. सगळे लोक जेव्हा संतांच्या पाठीमागं चाललेत असं पंडितांना वाटायला लागलं, तेव्हा पंडित लोकही पुन्हा बोलीभाषेकडे आले. इथं पुन्हा त्यांनी व्याकरण सिद्ध केलं आणि या भाषेला प्रमाण भाषेचं रूप देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं संतांनी बोलीभाषेत लिहिलं, शाहिरांनी सुद्धा बोलीभाषेतच लिहिलं. त्यांना तर सामान्य माणसांच्या समोरच जायचं होतं. लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, ही लावणी अप्रतिम आहे आणि किती गाजलेली आहे. तिच्यातले शब्द घेऊन बाजीराव मस्तानीसारख्या अलीकडच्या हिंदी चित्रपटात सुद्धा तयार केलेलं गाणं लोकांना खूप आवडून गेलं. पण हे लटपट लटपट हे जे शब्द आहेत हे बोलीभाषेतले आहेत. असे पुष्कळ शब्द शाहिरांनी वापरले आणि लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं ही सगळी बोलीभाषेमधली लोक आहेत. हे बोलीभाषेपासून दूर केव्हा गेलं आपलं मराठी साहित्य? जर संतांनी बोलीत लिहिलं, जर शाहिरांनी बोलीत लिहिलं, पंडित कवींनी बोलीभाषेत लिहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळं पंडित कवीला लोकांनी स्वीकारलं नाही, हे आपणाला माहिती आहे. लोकांना माहीत नाहीत पंडित कवी कोण आहेत, त्यांच्या कविता पण फारशा माहीत नाहीत, त्यांना स्वीकारलं नाही. मग हे केव्हा झालं प्रमाण भाषेमध्ये? तर इंग्रज आल्याच्या नंतर पुन्हा एकदा लोकांना आपली काहीतरी प्रमाण भाषा असावी आणि मग त्या नादाला लोक लागले. पण त्या काळात सुद्धा हळूहळू प्रमाण भाषा वापरणारे कवीसुद्धा बोलीभाषा वापरायला लागले. तुम्हाला माहीत आहे का की बालकवींची औदुंबर नावाची कविता, आयल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, रानमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. चिमुकले हा शब्द, ऐलतट पैलतट हे शब्द हे तसे बोलीभाषेमधले शब्द आहेत. किंवा भारा तांबींची पिवळे तांबूस होऊ नको ओळे पसरे चौफेर, तांबूस हा जो शब्द आहे, हा तांबूस जो शब्द आहे हा ग्रामीण बोलीतला शब्द आहे. असे शब्द वापरून ज्यांनी कविता लिहिल्या त्यांना लोकांपर्यंत पोचता आलं. ज्यांना असं कविता लिहिता आल्या नाही त्यांना लोकांपर्यंत पोचता आलं नाही. आणि पहिल्यांदा संपूर्णपणे आत्मविश्वासानं जर मराठीमध्ये कुठली ग्रामीण बोलीतली कविता आली असेल तर ती बहिणाबाई चौधरींची कविता आलेली आहे. त्यांना मराठी भाषेतली प्रमाण भाषा येण्याचा प्रश्नच नव्हता. त्या निरक्षर होत्या आणि त्याच्यामुळं त्यांची जी कविता आहे ती कविता आपोआपच पूर्णपणे बोलीभाषेत आली. ती कोण छापणार आहे असं त्यांच्या लेखाला पण वाटलं होतं, चोपणदेव चौधरींना, की आपल्या आईची बोलीभाषेतली गांडोळ कविता कोण वाचणार आहे. पण जेव्हा आचार्य यात्रेने सांगितलं की अरे हे सोनं हे सोनं, आणि मग ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणून 1952 साली, म्हणजे बहिणाबाईंचा जन्म 1880चा, बहिणाबाईंचं निधन 1951 साली झालं. त्यांच्या मृत्यूनंतर 1 वर्षांनी 1952 साली त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला, गाणी बहिणाईची म्हणून. आणि बहिणाबाईला प्रमाण भाषा येत नव्हती, हे किती चांगलं होतं. बोलीत लिहिणाऱ्या बहिणाबाईंचीच कविता अजूनही टिकून आहे. ज्या काळात बहिणाबाई कविता लिहित होत्या त्या काळात, त्यांच्या समकाळात जे इतर कवी कविता लिहित होते, ज्या इतर कवयित्री कविता लिहित होत्या त्या नामशेष झाल्या, त्या टिकलेल्या नाहीत. पण बोलीत बहिणाबाईंनी लिहिलं, पण बहिणाबाई मात्र अजून टिकून आलेल्या आहेत. म्हणून या बहिणाबाईंच्या रूपानं मराठी भाषेमध्ये बोलीतली कविता प्रकाशित झाली आणि ग्रामीण भागातून लिहिणाऱ्या नवीन लेखकांना आत्मविश्वास आला की अरे आपण बोलीमध्ये लिहू शकतो आणि बोलीमध्ये लिहिलं तर ते चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्याच्या आधी 1933 साली, बहिणाबाईचा कविता संग्रह प्रकाशित होण्याच्या आधी 20 वर्ष आधी 1933 साली सुगी नावाचा एक ग्रामीण कवितांचा संग्रह प्रकाशित झाला होता. त्यात ग्रामीण जीवनावरच्या कविता होत्या, पण फारशा बोलीतल्या कविता नव्हत्या. आणि ज्या होत्या त्या कवींनी सुद्धा आत्मविश्वासानं ती बोली वापरलेली नव्हती. म्हणून बहिणाबाई हा मराठीतला पहिला बोलीतला संपूर्णपणे आणि सुंदर असा उद्गार म्हणून आपणाला सांगता येतं. आणि बहिणाबाईनं त्यांच्या कवितांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे शेतकऱ्याचे जीवन जे आहे ते चित्रित केलेलं आपणाला पाहायला मिळतं, अगदी पेरणीपासून ते कापणीपर्यंत. आणि मी माझ्या एका कवितेमध्ये असं म्हटलेलंच आहे शिकलेल्या कवींना की शिकलेल्या कवी जरा वाच बहिणाबाईला, शिकलेल्या कवी
जरा वाच बहिणाबाईला बघ लाजवून गेली कशी चिल्हाटी जाईला, बघ लाजवून गेली कशी चिल्हाटी जाईला. तर ह्या बहिणाबाईंची कविता, मला सगळ्याच बहिणाबाईंच्या कविता पाठ आहेत, पण मला पाठ नसलेली एक कविता मुद्दाम मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. आणि काय सामर्थ्य बहिणाबाईंनी भाषेचं वापरलं. सगळ्याच बहिणाबाईंच्या कविता बोलीभाषेच्या सामर्थ्याचं उदाहरण आहेत. पण मुद्दाम शेतीची साधनं नावाची कविता आहे की सरत सरत करे पेरत पेरत, मोघडा मोघडा पेरणीचा चवघडा, पांभर पांभर मांगे धारये झांबर, कोयप कोयप निंदायाले सोप सोप, आऊत आऊत आला कमाईले उत, तिफन तिफन होय शेताचं मापन, चाहूर चाहूर आता सरल काहूर, वखर वखर घाले मायेची पाखर, नांगर नांगर सर्व्या सुखाचं आगर. अशी ही शेतीच्या साधनांची कविता बहिणाबाईनं लिहिली. शेतीची सगळी साधनं शेतकरी जो वापरतो त्याचीच बहिणाबाईनं कविता केली. ही कविता प्रमाण भाषेत लिहिता येईल काय? नाही लिहिता येणार. नुकतीच पेरण्या होऊन गेलेल्या आहेत, आपल्याकडे पिकं छानपैकी डोलत आहेत. त्या पेरणीच्या सुरुवातीची एक कविता बहिणाबाईनं लिहिलेली आहे, तीही मुद्दा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे की पेरणी पेरणी आले पावसाचे वारे, बोलला पोपया पेरते व्हारे पेरते व्हारे, पेरणी पेरणी आले आभायात ढग, ढगात बाजिंदी इज करे झग मग. ढगाचं बाजिंदी, विजेला बाजिंदी म्हटलेले, इज करे झग मग, पेरणी पेरणी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धड धड, पेरणी पेरणी काढा पांभरी मोगडा, झडी न तो झडो कव्हा बरसाती चौघडा, पेरणी पेरणी आला धरतीचा वास, वाढे पेरणीची आस शेतकऱ्या तुझी आस, पेरणी पेरणी आता मिरुगबी सरे, बोलला पोपया पेरते व्हारे पेरते व्हारे, पेरणी पेरणी भिज भिज धरती माते, बिय बियाणाचे भरून ठेवले पोते, पेरणी पेरणी अवघ्या जगाच्या कारणी, ढोरांची चारणी कोटी पोटाची भरणी, पेरणी पेरणी देवा तुझी रे करणी, दैवाची हेरणी माझ्या जीवाची झुरणी. अशी ही बहिणाबाईंची पेरणीवरची कविता. मला सांगा बरं, ही प्रमाण भाषेत लिहिता येणं शक्य आहे काय? त्या कवितेतले शब्द, त्या बोलीचा गोडवा, तो रुजवा, अनुभव नेमके पकडण्याची ती बोलीची शक्ती, हे प्रमाण भाषेमध्ये लिहिता येणं शक्य नाही. म्हणून बहिणाबाईंची कविता ही सशक्त आहे. खूप कविता आहेत बहिणाबाईवर, मी स्वतंत्र व्याख्यान दिलेलं आहे खानदेश फेसबुक पेजवर. फार बोलत नाही बहिणाबाईविषयी. बहिणाबाई चौधरींच्या नंतर पुन्हा एकदा 1935 साली जन्माला आलेले आणि 2015 साली ज्यांचं निधन झालं ते आनंद यादव हे पुन्हा एकदा पूर्ण बोलीमध्ये कविता लिहायला सुरुवात करणारा, जाणीवपूर्वक. बहिणाबाईला प्रमाण भाषा येतच नव्हती, पण याला प्रमाण भाषा येत होती. हा डॉक्टर होता, शिकलेला होता, तरीही जाणीवपूर्वक प्रमाण भाषेच्या ऐवजी बोलीभाषा आपल्या कवितेमध्ये वापरली. त्या बोलीभाषा वापरण्याच्या पाठीमागचं शास्त्र त्यानं सिद्ध केलं, लोकांना ते मांडून दाखवलं, रचून दाखवलं, बोलीच्या समर्थनाचं साहित्यशास्त्र सिद्ध केलं. ते आनंद यादव. त्या आनंद यादवांचा 1960 साली हिरवे जग हा कविता संग्रह प्रकाशित झाला. म्हणजे पहा तुम्ही, 1952ला बहिणाबाईंचा कविता संग्रह प्रकाशित झाला. तो वाचण्यात आला असावा आणि त्याचा आत्मविश्वास आनंद यादवांना आला असावा. तिथून पुढं 8 वर्षांनी, म्हणजे तो आल्यानंतर वाचून यादवांनी कविता लिहायला सुरुवात केली असेल, त्याचं एक शास्त्रही त्यांनी सिद्ध केलं असेल. आणि मग 1960 साली त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होतो हिरवे जग. त्याच्यानंतर 1978 साली मळ्याची माती आणि 1989 साली मायलेकर. मायलेकर ही दीर्घ कविता आहे, संपूर्णपणे बोलीभाषेतली कविता आहे. आणि बोलीभाषेतल्या, आणि त्यांनी गद्यसुद्धा बोलीभाषेत लिहिलं आनंद यादवांनी. खळाळसारखा कथासंग्रह असेल, गोतावळासारखी कादंबरी असेल, संपूर्णपणे बोलीभाषेत लिहून ते पेलून दाखवलं त्यांनी. त्यांची पेरणीच्या दिसात नावाची एक कविता आहे, ती कविता मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवणार आहे. पेरणीच्या दिवसामध्ये काय घडतं ते शेतकऱ्याच्या बाजूनं नव्हे, मजुरांच्या बाजूनं काय घडतं ते त्यांनी फार छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. उपवासाच्या, एका बाई उपवास धरते आणि दुसरी बाई म्हणते की अगं दिवसभर कष्ट करावे लागतात, तू उपवास का धरतेस? एवढ्या कष्टामध्ये उपवास काय करायचा आहे तुला? उपवास धरू नकोस तू. तर त्याचं जे उत्तर ती बाई देते ती मजुराचं दुःख आहे, मजुराचं अडचणी आहेत, आणि ते फार सुंदर आहे. खरं सांगू का वहिनी मला जरा बी आवरत नाही भूक, खरं सांगू का वहिनी मला जरा बी आवरत नाही भूक, मग हे वार करण्यात कुठलं आलंय हो सुख? रोजगाराला जायला पाहिजे रोज एकाच्या बांधावर, मग असं उपासी असल तर कोण घेईल कामावर? आता कुठं लागली या पेरणी ही 8-15 दिस, म्हणून हे वारांचं सोंग
नाहीतर काय खातीस. कोणतरी सांगते टोकणाराला भुईमुग, कोणतरी सांगते टोकणायला भुईमुग, त्याचा मग धरतोय रोजगार आणि चूल बंद करून असल त्यो करतोय वार. म्हणजे सोमवार मंगळवार नव्हे, ज्या दिवशी भुईमुगाची पेरणी आहे त्या दिवशी हिचा उपवासाचा वार. का? दिलेलं टोकणायला दाणं त्यातलंच खातोय इळभर. दिलेलं टोकणायला दाणं त्यातलंच खातोय इळभर. शेतकरी बी देतोय मुभा वार केल्याचं सांगितल्यावर. दिलेलं टोकणायला दाणं त्यातलंच खातोय इळभर. शेतकरी बी देतोय मुभा वार केल्याचं सांगितल्यावर. असंच करतोय मी पेरणीच्या दिसात, भाकरीचा तुकडा नसतोय इळाच्या पोटी. उरिवतोय सांजच्या पारी, बळनं घरला न्यायला ओटी. उरिवतोय सांजच्या पारी, बळनं घरला न्यायला ओटी. असं हे आनंद यादवांचं हिरवं जग. त्याविषयी फारसं बोलत नाही. नाधो महानोर हे त्यानंतरचे महत्त्वाचे कवी. 1967 साली त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. सगळ्यांना माहीत असलेला अतिशय सुंदर कविता असलेला तो कविता संग्रह आहे राणातल्या कविता. आणि त्यांना अभिजात निसर्ग कविता लिहायची होती, त्यामुळं त्यांनी बोलीभाषा वापरली नाही. उत्तम निसर्ग कविता लिहिली, संस्कृत प्रचूर काही भाषा आणि काही बोलीभाषेतले शब्द घेऊन, पण बोलीभाषा पूर्ण वापरली नाही. त्यांनी वापरली नाही हरकत नाही, उत्तम कविता लिहिल्या हरकत नाही, पण त्यांनी बोलीची चेष्टा केली हे फार वाईट झालं. कारण आनंद यादवांनी बोलीतल्या कविता लिहायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि बोलीतल्या कविता लिहिणाऱ्यांची चेष्टा केलेली आहे, हे मात्र वाईट झालं. त्याच्यामुळं त्यांची जी कविता आहे ती बोलीची चेष्टा करणारी, जी त्यांच्यासाठी खरं तर पायावरचा धोंडा होता, त्यांनी ती कविता लिहिलेली आहे. ती कविता मुद्दाम तुम्हाला मी म्हणून दाखवणार आहे की बोलीची कविता लिहिणाऱ्यावर कशी त्यांनी चेष्टा केली. खरा खरा खाजवीत गिरामीण कथा आली, पचाक्कन थुकताना मुरका मारून गेली. खरा खरा खाजवीत गिरामीण कथा आली, पचाक्कन थुकताना मुरका मारून गेली. आम्ही चायला येड्यावानी पोट धरून हसलो, तंबाखूचे बार चगडीत रसिक होऊन बसलो. चंभार कुंभार येसकर सगळे थकून गेले, पाटलाचे अक्षरशः फार हाल झाले. आडामोडा गावगाडा असे काही केले, पारावरल्या भिंतीपाशी ईरसाल झाले. 4 जण खांदे उडवीत कोकणात गेले, कोळणीच्या कासोट्यानं डोळे खुडून नेले. परवा कोणी शिवारावर बोंब मारून गेले, कोल्हापूरच्या मार्केटाला गावरान आले. तेव्हा आनंद यादव कोल्हापूरचे होते, ते लिहित होते. कोल्हापूरच्या मार्केटाला गावरान आले, आळीमिळी कानखिळी शेजाऱ्याला कोपरखळी. हिची भन मर्दा हे तर लई बेज झालं, हिची भन मर्दा हे तर लई बेज झालं. आणि गिरामीण बोलीचं टेक्निक आलं. चंद्या म्हणे भारी असलं काही बोलतो, आमच्यावर ताण म्हणून कॉलेजच्या गॅलरीत गिरामीण कविता लिहितो. ती हसती तवा वाटतं कोंबडीच फडफडती, ती हसती तवा वाटतं कोंबडीच फडफडती. आणि पिसं गळत्यात चतकूर कागदावर गिरामीण कविता वगळल्यागत. आणि पिसं गळतात चतकूर कागदावर गिरामीण कविता वगळल्यागत. अशी ती कविता होती. आणि ग्रामीण लेखक अर्थात दुखावल्या गेले त्या कवितेनं. त्यांनी चेष्टा केली ग्रामीण कवितेची. त्यानंतर सामर्थ्यानं पुढं आले. त्यांचा कविता संग्रह 1991 साली प्रकाशित झाला, ते विठ्ठल वाघ. काया मातीत मातीत हा कविता संग्रह घेऊन ते आले. बोली घेऊन आत्मविश्वासानं व्यासपीठ त्यांनी गाजवली. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आमच्या डोळ्यासमोरचा तो आदर्श होता. बोलीसाठी बोली नावाचं मासिक सुद्धा काढून त्यांनी काही दिवस चालवलं. फार दिवस नाही चालवता आलं त्यांना, पण प्रयत्न करून पाहिला त्यांनी की बोलीसाठी आणि बोलीत लिहिणाऱ्या लेकरांसाठी खेड्यापाड्यातल्या आपण स्वतंत्र मासिक काढूयात, त्यांना प्रोत्साहन देऊयात. आणि त्यांनी समर्थन पण केलं की कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे, कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे. मुक्या जीवांचे दुःख बोलीत आले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख बोलीत आले पाहिजे. डेबूजी आणि डेबू अशा पटकन पडदे काढ. डेबूजी आणि डेबू अशा 2 कादंबऱ्या विठ्ठल वाघांनी पूर्ण बोली भाषेत लिहिलेल्या आपणाला पाहायला मिळतात. ही खिडकी काढ. आपणाला लाईट गेलेला आहे, पण ठीक आहे, नैसर्गिक प्रकाश सुद्धा अजून आहे, त्याच्यात आपण बोलूयात. या विठ्ठल वाघांची कविता आपणाला माहीत आहे, तिफन नावाची कविता खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि सुरेश वाडकरांनी ती गायलेली आहे. सुरेश वाडकरांनी ती कविता गायलेली आहे हे तुम्हाला माहीत आहे.
काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते ती. पण विठ्ठल वाघ असं नाही म्हणत. विठ्ठल वाघ एकदम रानातून मस्तपैकी तिफन चालल्यासारखं म्हणतात. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते. मस्त मजा वाटते. पण विठ्ठल वाघांची एक कविता सोयरीक नावाची त्या काळातही मला पाठ होती, अजून पाठ आहे आणि खूप छान कविता आहे. ती मला नेहमी म्हणायला आवडते. ती मी बोलीतली कविता म्हणायला दाखवतो आणि तुमच्या लक्षात येईल की तो अनुभव प्रमाण भाषेमध्ये शक्यच नाही. दन 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 दमनी झंझन झोळी धामणी, झोला परदे अस्मानी, दमणी थांबली अंगणी. येत होत्या बायका घोयकाच्या घोयका, होत्या शिरावरी भरल्या घागरी. थांबखीन भरी सकवार पोरी, मने बुढा ऐसा हले डुले कैसा. घागरीत टाके सगुणाचा पैसा, आले आले सजने भले भले पाहुणे. खिळकीत येना पाहुणिया घेणा, कोण ओ देखणा, कोण ओ देखणा. अल्याळला आजा पल्याळला राजा, पाहुणिया घेवो जळो तू हासेवो. लाजी सरमीचा बिनकामी आव, सासरीत मोठी होसील हो राव. नको येल पाळू मांग मांग अळू, मनातून हासावरतून लळू. वावरात गेली नांगर मोथा आणला, कांडला कुंडला किक्षाचा सुवास न्हाणीत सांडला. अंगोपांगी दंडला वासाच्या तेलान, न्हातल धुतल इंद्रावती रूप. उतल मातल येणीखर फणीकर, हातामंदी चुळाभर. पाहे त्या डोळ्याचा जीव जाओ गळीभर. इरे दे बगळ्या कमळाच्या पाकळ्या, हिरवा राघू छंदी आणे लाल मेंदी. होऊ नोये दीठ लावा काही तीठ, आज होणार हो पक्की सोयरीक. दूध उतू जाये केवळा हरीक, जाई आणा जुई आणा आणा जाई जुई. जाई आणा जुई आणा आणा जाई जुई. असा फासू भवऱ्याले निंघी जाणारच नाही. फासता फासता फसली तू बहिणा, फासता फासता फसली तू बहिणा. उदासल गाव उळाल्यान मैना, उदासल गाव उळाल्यान मैना. उदासल गाव उळाल्यान मैना. अशी ही सोयरीक विठ्ठल वाघांची कविता मला खूप आवडायची. विद्यार्थी असतानाच ती पाठ केलेली होती. हा प्रवास मराठीतल्या बोलीतल्या कवितेचा जो तुमच्यासमोर मी मुद्दाम मांडला. अलीकडच्या काळामध्ये काही कवी पुन्हा नव्यानं छान लिहित आहेत. दलित कवींनी फारशी बोली वापरली नाही, हे एक निरीक्षण मी मुद्दाम सांगतो. ढसाळ त्याला अपवाद आहेत, त्यांनी मुंबई या बोली वापरली. आदिवासी कवींनी मात्र बोली छानपैकी वापरलेली आहे. वाहरू सोनवणे यांनी भिलोरी भाषेत कविता लिहिल्या आणि भुजंग मेश्राम यांनी तर अनेक आदिवासींच्या बोली वापरल्या. गोंडी वापरली, परधानी वापरली आणि गोरमाटी वापरली. दलित लेखकांच्यामध्ये प्रई सोनकांबळे आणि उत्तम बंडू तुपे हे जे दोन लेखक आहेत, या दोन लेखकांनी उत्तम प्रकारचं गद्य बोलीभाषेत लिहिलेलं आहे. त्याशिवाय रारम बोराडे, भास्कर चंदनशिव, बाबाराव मुसळे, गणेश आवटे, पुरुषोत्तम बोरकर आणि यानंतर धगपुरते का होईना उद्धव शेळके, अशोक कौतिक कोळी ह्या लोकांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या भाषा वापरल्या आणि मराठी भाषा समृद्ध केली. नामदेव गवळी यांचा भातालय नावाचा कोकणी भाषेतला नुकताच कविता संग्रह आलेला आहे आणि फेनिक्स डिसूजा
यांचा वसईच्या बोलीतला एक कविता संग्रह अलीकडच्या काळात आलेला आहे. नव्यानं पुष्कळ जण लिहित आहे. ती 2 मला सहज आठवली म्हणून मी ही नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. आता काही माझ्या कविता मी तुमच्यासमोर सादर करतो आणि मग आपण थांबूयात. मध्येच लाईट गेली, पण आता जसं शक्य आहे त्या पद्धतीनं आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. माझ्या कवितेला यावा सेनामातीचा दरवळ, तिने करावी जातनं काट्याकुट्यात हिरवळ, ही माझी महत्वाकांक्षाच होती. माझ्या कवितेने बोल काळजातला बोलावा, उन्हाळ्यात खापराला जसा असो तो ओलावा, आणि काळजातला बोल म्हणजेच बोलीभाषा असती दारकाळ. माझी एक कविता आहे बोलीभाषेचं महत्त्व सांगणारी. त्या कवितेमध्ये मी असं म्हटलंय की मास्तर मास्तर तीर कोंबडा, पोरं पळाली धरलवडा. मास्तर मास्तर तीर कोंबडा, पोरं पळाले धर टिंब म्हणत कवितेची भाषा घेऊन पोरं राणावनात पळून गेली. पडक्या भिंतीच्या मालातच नवी भिंत बांधावी, तशी मास्तरांनी धरून आणलेल्या पोरांना शिकवलेली भाषा. सामोरं गेल्याशिवाय राणावनातल्या पोरासोरांना कवितेवरचा रुसवा सोडणार नाही पाठमोरी भाषा. सामोरं गेल्याशिवाय राणावनातल्या पोरासोरांना कवितेवरचा रुसवा सोडणार नाही पाठमोरी भाषा. आणि आणखी एका कवितेमध्ये मी असं म्हटलं होतं की माईच्या हाताला होती चव, भाषेला भलतीच श्रीमंती, कन्या घुगऱ्या कुटक्यांना पंचपक्वान्नांची गती. माईच्या हाताला होती चव, भाषेला भलतीच श्रीमंती, कन्या घुगऱ्या कुटक्यांना पंचपक्वान्नाची गती. आपल्याला माहीत आहे की गरीब घरामध्ये हे पदार्थ केले जातात. उरलेले कुटके शिजवले जातात पुरावेत म्हणून अन्नधान्य. त्याच्याशिवाय घुगऱ्या नुसतेच दाणे शिजवून काही गरज नाही तसेच खाल्ले जातात, तेल मीठ चटणीची सुद्धा गरज नाही. आणि कण्या घरामध्ये थोडं जर धान्य असेल आणि 2 टाईम पुरवायचं असेल तर त्या कण्या भरडून त्या शिजवल्या जातात आणि गुळाचं पाणी टाकून किंवा घरात असेल तर दूध टाकून त्या खाल्ल्या जातात. हे पदार्थ केले जातात गरीब घरात. पण आम्ही आमच्या आईला जर विचारलं की आज काय केले आई, तर आई कण्या केल्या असं म्हणायचे नाही, ती म्हणायची माणिक सौंदर्या केल्यात. आज काय केले आई असं विचारलं तर आई शिळे कुटके शिजवले असं म्हणायचे नाही, ती म्हणायची धामण कोका केलाय. आज काय केले आई, तर आई घुगऱ्या केल्यात असं म्हणायची नाही, झेलपुऱ्या केल्यात, कारण धरून अशा तोंडात झेलून टाकाव्या लागतात, झेलपुऱ्या केल्यात. अशी ती भाषा होती, गरिबीलाही श्रीमंत करणारी, समृद्ध करणारी. म्हणून घुगऱ्या व्हायच्या झेलपुऱ्या, कुटके व्हायचे धामण कोका, भरडलेल्या कन्या घ्यायच्या माणिक सौंदर्याचा ठेका. आणि आज माझी अशी परिस्थिती आहे की झेलपुऱ्या खाय त्याची माय कुठं हाय, झेलपुऱ्या खाय त्याची माय कुठं हाय, धामण कोका खाय त्याचा मळा कुठं हाय, धामण कोका खाय त्याचा मळा कुठं हाय. माझी एक मराठवाडा नावाची एक दीर्घ कविता आहे. त्या कवितेमध्ये सुद्धा मी माझ्या भाषेचं वैशिष्ट्य सांगितलेलं होतं की बोल उमटता फुल शिवीचा लगडून येतो घोस, आंदी मंदीच्या संगमंग कव्हा भवाला ठेस. बोल उमटता फुल शिवीचा लगडून येतो घोस, आंदी मंदीच्या खंगमंग कव्हा भवाला ठेस. बुट्टाडानं पाठाडाची चमडी लोळवू मागे, मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. आणि बोलीच्या विषयीची आणखी एक छोटीशी कविता होती की लेक बसलेली असायची पाय दुमडून माईसमोर, माय बसलेली असायची चवड्यावर. लेक बसलेली असायची पाय दुमडून माईसमोर, माय बसलेली असायची चवड्यावर. याच पोझिशनमध्ये व्हायचा दोघींचा संवाद, त्यालाच म्हणायचे मायबोली. याच पोझिशनमध्ये व्हायचा दोघींचा संवाद, त्यालाच म्हणायचे मायबोली. ज्या दिवशी शिकलेल्या लेकीनं माईला ठरवलं गावंढळ, ज्या दिवशी शिकलेल्या लेकीनं माईला ठरवलं गावंढळ, माईची बोलतीच बंद झाली, तिथंच मोडली मायबोलीची वाट, तिथंच मोडली मायबोलीची वाट. सगळीकडची भाषा सारखीच झाली सपाट, सगळीकडची भाषा सारखीच झाली सपाट. ह्या माझ्या काही बोली विषयक कविता होत्या, बोलीतल्या कविता नाही. माझ्या काही बोलीतल्या कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो. पहिल्या पीक पाणी या कविता संग्रहामधली एक कविता आहे, ती तुम्हाला समजेल त्याच्यामुळे मी तिच्याविषयी फारसं बोलत नाही. आता पेरणी सरली वाफ धावणीला चल, बैलाचं पिरथमीचं तिफणीचं मानू मोल. आता पेरणी सरली वाफ धावणीला चल, बैलाचं पिरथमीचं तिफणीचं मानू मोल. साती आसरांचा ढव उंबर जाळीच्या ढेल्यात, पाचा ढेकळाचा देव चुना लावून उन्हात. साती आसरांचा ढव उंबर जाळीच्या ढेल्यात, पाचा ढेकळाचा देव चुना लावून राणात.
ढेकळाचा राणदेव त्याला सांजाचा निवद, सांज वाढू दे राणाचं यंदा नको वद वद. ढेकळाचा राणदेव त्याला सांजाचा निवद, सांज वाढू दे राणाचं यंदा नको वद वद. रासन कर्याला आहेर सुताराला कुडतं टोपी, रासन कर्याला आहेर सुताराला कुडतं टोपी. सवासीनं तिफणीला खणा नारळाची ओटी, पेरलेल्या ढेकळाचा राणी बसली पंगत. पेरलेल्या ढेकळाच्या राणी बसली पंगत, सालो सालची आबादी आले मथारे सांगत. 12 वर्षानं पाहेली यंदा मिरगी पेर झाली. यावर्षी तसंच झाले. 12 वर्षानं पाहेली यंदा मिरगी पेर झाली. साधलात महापूर नाहीतर कोणवाली, चाड नळ उतरून काव जुवाची उडल. चाड नळ उतरून काव जुवाची उडल. तासी लागल्या धानात आता कोळप बुडल, तासी लागल्या धानात आता कोळप बुडल. दुसऱ्या काबाडाचे धनी या संपूर्ण दीर्घ कविता, म्हणजे माझ्या पीक पाणीमधल्या शेवटच्या 13 कविता मी पूर्ण बोलीभाषेत लिहिल्या होत्या. आणि नंतर 80 पानाची एक दीर्घ कविता आम्ही काबाडाचे धनी, तीही खूप लोकांना आवडली. त्याची मराठीमध्ये शेकडो अनुकरणं झाली आणि या कविताच्या संग्रहाच्या सुद्धा मराठीमध्ये 11 आवृत्त्या झालेल्या आहेत. त्या कविता संग्रहातली एक कविता मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माती झाली मही माय मीही मातीचाच लेक, माती तला खेळ आता मणी येतो एक एक. सरावणातली माती माती मुरली पाण्यात, सुद मुद उतरली भुलाबाईच्या गाण्यात. आम्ही पोऱ्हायनं घेतली माती अक्कन चिक्कन, तवा झाली लहुवानी घेऊ लागली वाकन. माती वाकवून केले गाय बैल वासरू, माती वाकवून केले गाय बैल वासरू. उभं राहून पाहती येता जाता वाटसरू. माती झाली साजीवंत जणू लागली बोलाया, घडविली हुबेहुब जित्या बैलाची काया. माती झाली साजीवंत जणू लागली बोलाया, घडविली हुबेहुब जित्या बैलाची काया. मह्या हातचा बैल असा सजला धजला, मह्या हातचा बैल असा सजला धजला. भुज देऊन बसला महादेवाच्या भुजला. रस्त्यावर होता तेव्हा येता जाता बाजारचे, घरी आल्यावर पाहती शेजारचे पाजारचे. किती पाहती पाहती कशा कोणाच्या नजरा, किती पाहती पाहती कशा कोणाच्या नजरा. झाला ओलून ठिकऱ्या बैल साजरा गोजरा. लई इखारी असती काही लोकाची नजर, दगडावर पडली तर काळा उलतो दगड. लई इखारी असती काही लोकांची नजर, दगडावर पडली तर काळा उलतो दगड. माय म्हणती दिष्टावला बैला संग तुहा हात, माय म्हणती दिष्टावला बैला संग तुहा हात. नाही केला तुहा पुन्हा तसा बैल जन्मात, नाही केला तुहा तसा पुन्हा बैल जन्मात. दस्ती दे मित्र हो. असा हा मराठी बोलीचा आणि कवितेचा प्रवास मला तुमच्यासमोर शेअर करता आला, याचा खूप आनंद आहे. समारोपादाखल एक शेवटची कविता मी सादर करणार आहे, जी बोलीतली आहे आणि जी सगळ्या महाराष्ट्रानं उचलून धरलेली आहे. जी कविता जन्म म्हणून प्रसिद्ध आहे ती कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मध्येच लाईट गेली आणि अडचण झाली, पण आता लाईट आलेली आहे पुन्हा एकदा. तेव्हा एक कविता जी मी म्हणायची सोडून दिली होती ती कविता तुमच्यासमोर मी सादर करतो आणि मग ती जन्म कविता सादर करतो. असा वाढतो संसार जग वाढतच जातं. माझी एक कुळंबिनीची कहाणी नावाची कविता आहे. दीर्घ कविता आहे ही देखील, जशी काबाडाची धनी तशी ही पण दीर्घ कविता आहे. ह्या कवितेमधला एक तुकडा मी तुम्हाला समोर सादर करतो. असा वाढतो संसार जग वाढतच जातं, तरी बाईच्या वाट्याचं दुःख वाढतच जातं. बाईचा जलम जसा चुकून झालेला, बाईचा जलम जसा चुकून झालेला, त्याचं नेमक्या वेळेला देव उठून गेलेला. ब्रह्मदेवानं बी थोडा डोळा कानाचं केलेला, घडवता घडवता देह लहानाचं केलेला. काही खाचा उंचवटे देले तसेच ठेवून, एक पिसवी गर्भाची दिली खाचत खवून. देवा तुही चूक अशी आज आम्हाला भवली, लोक म्हणतात कशी नार नाजूक ठिवली. तरी सारा भार आम्ही कुशीमधीच पेलतो, नामा निराळा पुरुष कांदे नाकानं सोलतो. काय म्हणून बाईनं घरादाराला सोडावं, परक्याच्या धारामध्ये काय म्हणून पडावं. भाऊ भाऊ बापाजीच्या शेतावरले मालक, भाऊ भाऊ बापाजीच्या शेतावरले मालक. आम्ही लेकी झालो कशा अधांतरीचा लोलक. लेकीचा जलम जणू फुटणारी लाही, लेकीचा जलम जणू फुटणारी लाही. खाणारा म्हणितो कशी भाजलीच नाही, लेकीचा जलम लेकीला कळतो.
लेकीचा जलम लेकीला कळतो, आत आत कसा आत्मा जळतो, आत आत कसा आत्मा जळतो, आत आत कसा आत्मा जळतो. आणि आता शेवटची कविता, माझ्या जन्माची गोष्ट, जी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रानं उचलून धरलेली बोलीभाषेत असल्यामुळं ती मी इथं म्हणतोय. मी प्रामुख्यानं ठरवलेला विषयच घेत असतो, इतर गोष्टी घेत नाही, आणि त्या विषयाला अनुसरून ही कविता असल्यामुळं ही कविता मुद्दाम तुमच्यासमोर मी घेत आहे. आज आपण वेगळा विषय निवडला, बोली आणि कविता, आणि त्याला अनुसरून बोलत बोलत काही कविता पण मी तुम्हाला म्हणून दाखवल्या. ही कविता म्हणल्यानंतर मी नेहमीच काही बोलत नाही, म्हणून ही कविता म्हणायच्या आधी मी आपल्या फेसबुक पेजचे पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांची संस्था खूप मोठी हो, त्यांची संमेलनं अखिल भारतीय हो, सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या एका जवळजवळ 45 मिनिटांपासून ज्या मनपूर्वकतेनं आपण सगळे थांबलात, मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात आणि माझ्या कवितेला दाद दिली, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. आणि सगळ्यांचेच आभार मानून शेवटची कविता सादर करतो. माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुंतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुंतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भताना एक कापसाच्यासाठी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भताना एक कापसाच्यासाठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. असं पासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामा घुम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड राणात हारन थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिन वारशी उतान. असं पासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामा घुम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड राणात हारन थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिन वारशी उतान. आली सुदीवर तव्हा कुसरिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवाशी, बाळातीनं झाली माय जशी सीता वनवासी. लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी, खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी. मला घालून माईनं डाल उचलली आधी, नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळातीनं नदीमधी उतरली, माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर, कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर. पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर, घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना, असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुह्या जलमाची कहना, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. धन्यवाद.